नमस्कार, मी संदीप. आज मी आणि वडिलांनी ठरवलं की पंढरपूरला यायचं विठ्ठलाच्या दर्शनाला. येण्याच्या आधी आम्ही विठ्ठल रखुमाई ट्रस्टचं भक्तिनिवास म्हणून आहे ते बुक केलेलं काल. ते ऑनलाईन बुकिंग आहे. त्याच्यात तुम्हाला AC, नॉन AC, 4 बेड, 8 बेड अवेलेबल असतं. आम्ही 2 बेड AC बुक केलं आहे 1500 रुपयाला. आणि सकाळी 7 वाजता आम्ही निघालो आम्ही दोघं बाईकवर निघालो डॉमिनरवरून माझ्या. आणि मस्त स्लोली मस्त नाश्ता वगैरे करत आम्ही दोघं साधारण 12:30ला पोहोचलो. 5-5.5 तास लागले आम्हाला आणि मजा आली. म्हणजे खूप दिवसांनी मी राईडला निघालो होतो. आणि इथं आलं की मग रिसेप्शन काउंटरला यायचं ए विंगमध्ये. तिथं तुमचं रजिस्ट्रेशन जे केलं ते दाखवायचं. आधार कार्ड वगैरे चेक करतात. ते 100-200 रुपये डिपॉझिट घेतात आणि तुम्हाला कीज वगैरे देतात आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं येऊन तिथं स्टे करू शकता. आणि एक 24 आवर किंवा 2 दिवसाचं असतं. आणि पंढरपूरमध्ये मी ऑब्झर्व केलं आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे एक सिंगल पर्सनला शक्यतो हॉटेलमध्ये बुकिंग भेटत नाही. इथं भक्तिनिवासमध्ये तर नाहीच आहे. मेल असो किंवा फिमेल असो एकाला अलाव करत नाहीत. इथं कॅन्टीन पण आहे छान. बघू आता आम्ही दुपारी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण करतो. संध्याकाळी थोडं बाकीचे इथं मठ आहे त्या मठांचं दर्शन घेऊ. मंदिरं आहेत काही. इथं तलाव आहे. नंतर चंद्रभागेच्या तिथं जाऊन थोडं बसू आम्ही आणि उद्या सकाळी लवकर आम्ही दर्शन घेऊन 9-10 वाजता निघू. थँक्यू. ते लाईट येते सगळी. काल मी त्याचा व्हिडिओ टाकला आधीच्या व्हिडिओमध्ये की मी पोहोचलो हॉटेल रूममध्ये भक्तनिवासमध्ये. नंतर आम्ही दुपारी जेवायला गेलो. थाळी पण छान होती 200 रुपयामध्ये. आणि तिथून पुढं मग आम्ही दर्शनाला गेलो. एकादशी असल्यामुळं खूप गर्दी होती. मग आम्ही ठरवलं की मुखदर्शन करावं. मुखदर्शनाला पण जवळजवळ 1 तास गेला. आणि तिथे जाताना मोबाईल घेऊन जाऊ नका, मोबाईल ठेवायला लागतो आणि चप्पल वगैरे बाहेर ठेवायला लागतात. तिथनं मग आम्ही पितळाच्या मूर्त्या घेतल्या 2. बार्गेनिंग तिथेही करायला पाहिजे. 500 रुपयाला एक म्हटलेला तर 600ला 2 आणले मी. तिथनं मग आम्ही चंद्रभागेच्या ठिकाणी गेलो. नदीच्या तिथं थोडं थांबलो, दर्शन घेतलं. तिथनं मग कैकाडी महाराजांच्या मठात गेलो चालत. तिथनं मग आम्ही हॉटेलवर आलो, भक्तनिवासला आलो. तिथं मग आम्ही थोडा आराम केला. रात्री मग बाहेर थोडंफार खाऊन आलो आणि मग झोपलो. आणि हॉटेलचं तर भक्तनिवासचं तुम्हाला सांगतो 24 आवर ओपन असतं.
24 तास आणि तिथं 1200पासून आहे. दोन बेडचं नॉन AC, AC 1500 आणि साधारण 4 लोकांचं 1800 रुपये आहे. आणि ज्या टायमिंगला तुम्ही जाल त्या टायमिंगला तुम्ही चेकआउट करायचं. म्हणजे त्याचा चेक इन चेकआउट टाईम नाही. सकाळी 9ला आले तर 9ला, 12 आले तर 12ला. छान आहे. पण भक्तनिवास स्वच्छ आहे, जेवण छान होतं, लोकही छान आहेत, तिथं स्टाफही चांगला. तर अशी होती आमची पंढरपूरची ट्रिप किंवा दर्शन म्हणा. खूप दिवसापासून चालू होतं, ॲटलाच झालं. थँक्यू.